आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कोण आहात तुम्ही लोक? तेच अपराधी ज्यांनी अयोध्यापतींच्या यज्ञाचा घोडा पकडण्याचं दुस्साहस केलं आहे। मूर्ख बालका, तुला माहित नाही की तू कोणाचा अपमान करत आहेस? मी तुम्हा दोघांना एका क्षणात भस्म करू शकतो। उशीर नका करू, नाहीतर हा राग थंड होऊन जाईल। मग काही नाही होणार तुमच्याच्याने। माझ्या रागाला घाबरा मुलांनो, मी तोच लक्ष्मण आहे ज्याने मेघनादाला मारलं होतं। राजन, तो संदेश गुपित आहे, ती गोष्ट परम गोपनीय आहे, म्हणून मीही एकांतातच आपल्याला ऐकू शकतो। त्यासाठी आपल्याला अशी घोषणा करावी लागेल की जेव्हा आपण दोघं एकांतात असू त्यावेळी जर आपल्याला बोलताना ऐकलं किंवा आपल्याला वार्तालाप करताना बघितलं जरी, तर त्यांना आपण अवश्य प्राणदंड द्याल। मी दुर्वासा ऋषी, मी जर क्रोधित होऊन शाप दिला तर समस्त रघुकुलासहित ही सारी अयोध्या इथंच भस्म होऊन जाईल। नाही ब्राह्मण, नाही। लक्ष्मण, हे काय केलंस? महर्षी दुर्वास आपल्या शापाने अयोध्येला भस्म करणार, म्हणून मी ठरवलं की जर माझ्या एकट्याच्या मृत्यूने अयोध्या वाचणार असेल तर ते उत्तम आहे। बघ दादा, अयोध्येवरून कुठला तरी रथ येतोय। त्यात नक्कीच अवश्य महाराज असतील। घोड्याला ज्या दोन मुनिकुमारांनी पकडला आहे त्यांना आमच्या समोर उपस्थित करा। कुठे आहेत ते? श्रीमान, तुम्हाला आम्ही दोघं मुनिकुमारांसारखे नाही दिसत का? तुम्ही तर खूपच लहान आहात, असा दुस्साहस कसं काय करू शकता? तुम्हाला हे कोणी सांगितलं की जे लहान असतात ते दुस्साहस नाही करू शकत? विंचू तर किती छोटा असतो, पण आपल्या विषाने तो उंटाला देखील मारू शकतो। छोटासा अंकुश मदमत्त हत्तीला देखील शांत करू शकतो। आणि छोटासा मंत्र भगवंताला वश करतो। खूप वायफाय बडबड करत आहात। मी जे विचारलं आहे त्याचं उत्तर द्या। आधी तुम्ही आमच्या प्रश्नांचं उत्तर द्या। काय तुम्ही अयोध्येचे महाराज राम आहात? नाही, मी त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण आहे। दादा, मग तर धोका झाला। तुमचे महाराज राम आमच्या समोर यायला घाबरतात का? काय बरळतो आहेस? क्रोध करू नका श्रीमान। क्रोधाने ज्ञानाचा नाश होतो आणि ज्ञानाचा नाश झाल्यानं बुद्धी भटकते आणि बुद्धी भटकल्यानं मनुष्याचे पतन होते। मी इथं ऋषी मुनींचं प्रवचन ऐकायला आलो नाहीये। मुनींकडे आलात तर उपदेशच मिळेल आणि त्यामुळे तुमचं हित देखील होईल। माझ्या हिताची चिंता करू नका। मी म्हणतो की त्या दोन्ही अपराध्यांना माझ्यासमोर उपस्थित करा ज्यांनी आमच्या महाराजांच्या यज्ञाचा घोडा पकडण्याचा दुस्साहस केला आहे। मी त्यांना दंड द्यायला आलो आहे। दोन्ही अपराधी आपल्या समोर उपस्थित आहेत। तुम्ही शिक्षा निर्धारित करा। तुम्ही दोघं? नाही नाही, तुम्ही नाही असू शकत। असे कोमल छोटे छोटे हात आणि हे छोटे धनुष्य, तुम्ही ते असूच शकत नाही।
आणि जरी ते तुम्ही असलात तरी अशा सुकोमल बालकांना शिक्षा देण्याची इच्छा नाही होणार. या आमचा घोडा मला परत द्या आणि जाऊन लहान मुलांसोबत खेळा. ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला शिक्षा नाही देऊ इच्छित, परंतु आम्ही तुम्हाला घोडा नाही देऊ इच्छित. घोडा हवा असेल तर जाऊन महाराज रामांना सांगा की घोड्याच्या मस्तकावर लिहिलेलं त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. आमच्या बरोबर स्वतः येऊन युद्ध करा. वारंवार लहान भावांना पाठवून आमचा वेळ वाया घालवू नका. असं दिसतंय की तुम्ही दयेच्या पात्रतेतच नाही आहात. मी तर तुमच्या अवस्थेवर दया दाखवून तुमच्या अपराधांना माफ करत होतो. तुम्ही अपराधांना क्षमा करत होतात. हे तर न्यायाच्या विरुद्ध आहे. अपराधाला शिक्षा तर मिळालीच पाहिजे. तुमच्या अयोध्येत तर निर्दोषांना देखील शिक्षा देण्याची रीत आहे. अयोध्येत कुठल्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही दिली जात. अच्छा, मग महाराणी सीतेचा काय दोष होता ज्यांना इतकी महान शिक्षा दिली गेली? तेव्हा तुमच्या हृदयात काहीच दयामाया नव्हती. मग आज कुठून आली ती दया? कोण आहात तुम्ही लोक? तेच अपराधी ज्यांनी अयोध्यापतींच्या यज्ञाचा घोडा पकडण्याचं दुस्साहस केलं आहे. जर आम्हाला शिक्षा देण्याची एवढीच इच्छा आहे तर मग आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करा, अन्यथा आरामात परत जा तुम्ही. आमचं तुमच्याकडे काही काम नाहीये. आम्हाला तर केवळ महाराज रामांशी बोलायचं आहे. तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका. मूर्ख बालका, तुला माहित नाही की तू कोणाचा अपमान करत आहेस. मी तुम्हा दोघांना एका क्षणात भस्म करू शकतो. उशीर नका करू, नाहीतर हा राग थंड होऊन जाईल. मग काही नाही होणार तुमच्याच्याने. माझ्या रागाला घाबरा मुलांनो. मी तोच लक्ष्मण आहे ज्याने मेघनादाला मारलं होतं. आधी तुमच्यात फक्त क्रोधच होता, आता अहंकारही आला आहे. हे दोन्हीही अवगुण तुमच्या पराभवाची चिन्ह आहेत. तुम्ही तर खूपच चतुर आणि वाचाळ आहात. थांबा, आधी मी तुमच्या जिभात छाटतो. छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम। वीर तो केवल युद्ध ही जाने, ना जाने परिणाम। छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम। अतुलित बलशाली लक्ष्मण बलवीर है, लव कुश के तरकश में अक्षुण तीर है। लक्ष्मण लव कुश रघुकुल की संतान है, पर अपने संबंधों से अनजान है। तीर न देखे रिश्ते नाते, करते अपना काम। छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम।
मी आपली काय सेवा करू शकतो? महाबली लक्ष्मण, मी अमित तेजस्वी महर्षी अतिबल यांचा दूत आहे आणि एका आवश्यक कार्यासाठी रामचंद्र यांना भेटायला आलो आहे मी. आपण थोडी विश्रांती घ्यावी. मी महाराजांना सांगून येतो. महाराज, एक परम तेजस्वी महात्मा आपलं दर्शन करू इच्छित आहेत. ते स्वतःला महर्षी अतिबल यांचे दूत सांगत आहेत. त्यांना आदरपूर्वक आत घेऊन ये. जशी आज्ञा. भगवान, आत या. हे राघव, आपला अभ्युदय हो. महर्षी, आसन ग्रहण करा. महामुनी, आपलं स्वागत आहे. आपण ज्यांचे दूत बनून आले आहात त्यांचा संदेश ऐकवा. राजन, तो संदेश गुपित आहे. ती गोष्ट परम गोपनीय आहे, म्हणून मीही एकांतातच आपल्याला ऐकू शकतो. त्यासाठी आपल्याला अशी घोषणा करावी लागेल की जेव्हा आपण दोघं एकांतात असू त्यावेळी जर आपल्याला बोलताना ऐकलं किंवा आपल्याला वार्तालाप करताना बघितलं जरी, तर त्यांना आपण अवश्य प्राणदंड द्याल. जशी आज्ञा. लक्ष्मण, द्वारपालाला पाठवून तू स्वतःच दरवाजावर पहारा दे. आमची प्रतिज्ञा आहे की जर कोणी आमचं बोलणं ऐकेल अथवा आम्हाला बोलताना जरी कोणी पाहिलं तर आम्ही त्यांना नक्कीच प्राणदंड देऊ. जशी आज्ञा. आता आपण निशंक होऊन ती गोष्ट सांगा जी सांगण्यासाठी आपण आला आहात. प्रभू, मी तर आपलाच पुत्र आहे. हिरण्यगर्भाच्या उत्पत्ती वेळी आपण आपल्या मायेद्वारे सृष्टीच्या प्रारंभात सर्वात आधी मलाच उत्पन्न केलं होतं. मी काळ आहे. सर्वांचा संहार करणं हेच माझं कर्तव्य आहे. हे सर्व जगताच्या स्वामी, माझा प्रणाम स्वीकार करा. भगवंत, मला परमपिता श्री ब्रह्मा यांनी आपणास हे सांगण्यासाठी पाठवलंय की हे त्रिलोकपती महाविष्णू, ज्या कार्याच्या हेतूसाठी आपण मनुष्य लोकात येण्याचा संकल्प केला होता तो पूर्ण झाला आहे आणि या अवतारासाठी आपण स्वतःसाठी जे वय निश्चित केलं होतं तेही पूर्ण झालं आहे. म्हणून आता आपल्यासाठी आपल्या परमधामात परत येण्याची वेळ झालीये. तरीही काही आणखी काळासाठी इथे राहण्याचा संकल्प असेल तर आपली इच्छा. परंतु जर आपल्या परमधामात आलात तर तुमच्या कृपेने समस्त देवता सनात आणि निश्चिंत होतील. हे महाकाळ, मी स्वतःच मनातून आपलं चिंतन केलं होतं की आपण यावं. त्याच्याच अनुसार आपलं आगमन झालं आहे. आता मी परत आपल्या धामाला जाऊ इच्छितो. आपण हा संदेश श्री ब्रह्माजींपर्यंत पोहोचवा. जेव्हा श्रीराम आणि श्री महाकाळ वार्तालाप करत होते त्यावेळी महर्षी दुर्वास द्वारापाशी आले. मी दशरथ पुत्र लक्ष्मण महर्षी दुर्वासांच्या चरणी प्रणाम करतो. कल्याण होवो. मला श्रीरामांना या क्षणी भेटायचं आहे. त्यांना जाऊन सूचना दे. भगवान, सांगा आपलं काय काम आहे. मला आपला सेवक समजून आपलं प्रयोजन सांगा.
मी ताबडतोब आपलं काम पूर्ण करेन. आम्हाला श्री रामचंद्रांनाच भेटायचं आहे. माझं त्यांच्याकडेच प्रयोजन आहे. म्हणून तू केवळ इतकीच सेवा कर की तत्काळ आमच्या आगमनाची सूचना दे. क्षमा करा, रघुनाथजी यावेळी एका आवश्यक कार्यामध्ये संलग्न आहे. आपल्याला 2 घटिका प्रतीक्षा करावी लागेल. आम्हाला प्रतीक्षा करण्यास सांगतो आहे मूर्ख लक्ष्मणा. आम्हाला जरापासून अडवण्याचं साहस तू कसा करत आहेस? तुला माझी शक्ती माहीत आहे. मी दुर्वासा ऋषी. मी जर क्रोधित होऊन शाप दिला तर समस्त रघुकुलासहित ही सारी अयोध्या इथंच भस्म होऊन जाईल. नाही ब्राह्मण, नाही नाही. केवळ माझ्या मृत्यूने जर अयोध्या वाचणार असेल तर तेच उत्तम ठरेल. क्रोध नका करू भगवान. मी तुमची शक्ती जाणतो. मी रघुनाथांना आपल्या आगमनाची सूचना देतो. महाराज, द्वाराशी महर्षी दुर्वास आले आहे आणि त्यांना या क्षणी आपल्याला भेटायचं आहे. लक्ष्मण, हे काय केलंस? महाराज, महर्षी दुर्वास आपल्या शापाने अयोध्येला भस्म करणार होते. म्हणून मी ठरवलं की जर माझ्या एकट्याच्या मृत्यूने अयोध्या वाचणार असेल तर ते उत्तम आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचं उल्लंघन केलं. क्षमा माग. जा, महर्षी दुर्वासांना आदरपूर्वक आत घेऊन ये. जशी आज्ञा. ही गोष्ट परम गोपनीय आहे. त्यावेळी जर आपल्याला बोलताना ऐकलं किंवा आपल्याला वार्तालाप करताना बघितलं जरी तर त्यांना आपण अवश्य प्राणदंड द्याल. महाराज, विषय अत्यंत गंभीर आहे. याचा निर्णय इतका सोपा नाही. लक्ष्मण केवळ राजाच्या जिव्हाळ्याच्या परिवारातील एक सदस्यच नाहीत, तर प्रजेचेही अतिप्रिय राजकुमार आहेत. यांच्या वीरतेमुळे प्रजा त्यांना खूप सन्मान देते. हे या राज्याचे जबाबदार व्यक्ती असून वेळ आल्यास ते राज्याचे रक्षण करू शकतात. अशा परमवीर आणि उल्लेखनीय राजपुरुषाला मृत्यूदंड देणे ही काही सामान्य गोष्ट नाही. याचा निर्णय इतका सोपा नाहीये महाराज. मी आर्य सुमंतांशी सहमत आहे. या गोष्टीचा निर्णय राजनीतीच्या दृष्टीने झाला पाहिजे. आज पुन्हा रघुकुलावर धर्मसंकटाची वेळ आहे. माझी महाराजांकडे प्रार्थना आहे, महामंत्री आर्य सुमंत यांच्या विनंतीकडे लक्ष द्यावे. जे काही आर्य सुमंत्र आणि राजकुमार भरत यांनी सांगितलं तोच तर्क माझ्या आतमध्ये देखील चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणताही कठोर निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण झालेलं आहे. म्हणूनच आपण सर्वांना मी चर्चेसाठी बोलवलेलं आहे. माझं मार्गदर्शन करा. क्षमा करा महाराज. यात कुणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. माझ्या मते तर हा विषय तर्काचाही नाही. एका राजाने वचन दिले आहे, एक प्रतिज्ञा केली आहे, तर मग तिचं पालन झालंच पाहिजे. नाही तर राजाच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल? राजाच्या वचन पालनावर प्रजेचा विश्वास राहावा ही गोष्ट माझ्यासारख्या एका व्यक्तीच्या प्राणांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे.
गुरुदेव, समस्या खूप जटिल आहे. आपण जी आज्ञा द्याल मी तसंच करेन. महाराज राम, यावेळी जो अंगावर काटे आणणारा महाविनाश अयोध्येत होणार आहे ते सारं मी तपोबलाद्वारे आधीच पाहिलं आहे. तरीही माझा उपदेश असा आहे की आपण आपली प्रतिज्ञा खोटी नका पाडू. कारण प्रतिज्ञा नष्ट झाल्यावर धर्म लोप पावेल. धर्म लोप पावल्यानंतर सारं त्रिलोक नष्ट होऊन जाईल. आपण आपल्या कुळाच्या मर्यादेचं पालन करा. वचन देऊन रघुकुलवासी फिरत नाहीत. गुरुदेव, आज्ञा असेल तर मी एक प्रार्थना करू का? अवश्य. शास्त्रानुसार त्यागो वथवा वेतहा साधू नामेही उभयम सममम. म्हणजे श्रीमान अथवा साधू पुरुषांचं त्याग करणेही त्याला प्राणदंड देण्यास समानच आहे. जर गुरुदेव यावर विचार केला तर? श्री हनुमानाने अगदी उचित गोष्ट बोलली आहे. एखाद्याचा त्याग करणे म्हणजे त्याला प्राणदंड देण्यासारखंच आहे. मग हे रघुनंदन, आपण लक्ष्मणाचा त्याग करावा. सुमित्रानंदन राजकुमार लक्ष्मण, मी तुझा परित्याग करत आहे. जशी आज्ञा महाराज.